जय सर्वांना. आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 20 ऑगस्ट 2023 शिफ्ट पहिली. हा माझा 10वा लेक्चर आहे आणि लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर एक गोष्ट सांगायची आहे. मी तुम्हाला 2-3 दिवसा अगोदर लेक्चर आय थिंक संडेला एक लेक्चर ॲड केलं होतं, ते म्हणजे क्लासेस कोणते जॉईन करायचे आहेत. त्यामध्ये मी महेश पाटील सरांचं एक सांगितलं होतं, शाश्वत अकॅडमीवाले, की ते 5,000 फीस घेतात. ते घेतात, पण त्यांनी विके सरांसोबत कोलॅब केलेला आहे. विके सरांसोबत ते एक सेकंद थांबा, त्यांचं साईज मोठे करता याचे. तर महेश पाटील सर जे आहेत ना, विठ्ठल कांगणे सरांसोबत ते कोलॅब करत आहेत आणि त्यांची फीस 500 रुपये झाली आहे. किती? 1-0 कट झालेला आहे. तर त्यात मॅच पण येत आहे, इफ आय एम नॉट रॉंग. हे क्लास जॉईन करा, खूप फायदा मिळेल तुम्हाला आणि ते खास करून तलाठीसाठी आहे. असा मला कमेंट आला होता आशिष मेश्राम यांचा. त्यांनी मला सांगितलं, हे मलाही माहीत नव्हतं. तर थँक्यू, तुम्ही सांगितल्याबद्दल. खूप जणांना माहीत नव्हतं, हे मलाच माहीत नव्हतं. तर चांगला इनिशिएटिव्ह आहे हा आणि तुम्ही जॉईन व्हा असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच अनाऊन्स झालेला आहे की 70K म्हणजे 70,000 भरती होणार आहे. तर त्यामुळे व्यवस्थित सोर्स वापरत आहात ना तुम्ही तुमचा, आणि अभ्यास करताना करा. एकदमच फॉर्म यायला लागते ना, तुमचं काहीच नसेल तर खूप अवघड होईल. परत 1-2 वर्ष तुम्ही जाल मागे. ठीक आहे तुमचे. चला क्वेश्चनला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न काय पहा, खालीलपैकी कोणता पर्याय कुमाऊ हिमालयाचे अचूक वर्णन करतो? तर उत्तर आहे ते सतलज आणि काली नद्यांचा दरम्यान असलेला हिमालयात. तुम्हाला प्रश्नच समजला नसेल तर सांगते तुम्हाला मी काय आहे नेमकं. हिमालय जे आहे ना आपला, तर ते 4 भाग केलेले आहेत हिमालयाचे. कोण केलेले आहेत? सर सिडनी बर्ड यांनी. ठीक आहे. ते कोणते कोणते 4 भाग आहेत ते म्हणजे पंजाब हिमालय, दुसरा कुमाऊ हिमालय, तिसरा नेपाल, चौथा आसाम. मी आज कलर चेंज केलेला आहे पेनचा, बोर झाले होते मी. आता पंजाब हिमालय जे आहे त्यासाठी एक ट्रिक आहे. म्हणजे पहिले पंजाब हिमालयाची नदी लक्षात ठेवा, इंदूज ते सतलज. तर ट्रिक काय आहे? पंजाबीन सुटते परदा, ते गाणं आहे ना, सुटते परदा तेरा करता कमाल, ते वाला. पंजाबीन सुटते परदा लिहून घ्या तुम्ही. इथे मी नाही लिहत बसणार आहे. कुमाऊ पहा, कुमाऊचे जे आहे ते म्हणजे सतलज आणि काली. आत्ताच वर झालाय सतलज ते काली. त्यासाठी एक ट्रिक आहे, कमाव सुधरो कालिकार लो. कमाव सुधरो कालिकार लो. ठीक आहे. नेपाळचे जे आहे, नेपाळ काली ते तिस्तामध्ये येतं. तिस्ता, बरं, काली ते तिस्ता. याची ट्रिक काय आहे? नेपाल के काली छाया ने उसे स्टार बना दिया. तिस्ताचा 30 स्टार. ठीक आहे, एक सेकंड. ते स्टार बना दिया. आणि आसामचा काय आहे? तिस्ता ते ब्रह्मपुत्रा किंवा दिहांग येईल इथे. दिहांग, ब्रह्मपुत्राला दिहांग अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणतात, म्हणून दिहांग लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आसाम पिस्ता दिहांग वरून आणतो. आसाम काय करतो? तिस्ताला पिस्ता केलेला आहे इथे. आसाम पिस्ता दिहांग वरून आणतो. हे झाले याचे ट्रिक्स. आता पंजाब हिमालय जे आहे तिथे इम्पॉर्टंट काय आहे? तर जोजिला पास आहे, लक्षात ठेवा. फक्त डायरेक्ट लक्षात ठेवा जोजिला पास आहे म्हणून. काय कसं हे नका. तिथे काराकोरम हिल्स आहेत, K2. ठीक आहे, जे जगातलं सेकंड मोस्ट हायेस्ट हिल आहे माउंट एव्हरेस्ट नंतरचा. आणि तिसरा कोणता आहे? कांचनजुंगा. जे कुठे आहे कांचनजुंगा? आपलं नेपाळच्या हिल्समध्ये. ठीक आहे, माउंट एव्हरेस्ट, कांचनजुंगा असं जोडीला आहेत. धौलागिरी. पहिले हे पहा, पंजाबमध्ये जोजिला पास येतो, काराकोरम येतो आणि पीर पंजाल येतं. पीर पंजाल हे तुम्ही यांचे कोणत्या राज्यात येतात हे पाहायचं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. कुमाऊ हिल्स जे आहे तिथे नंदा देवी येणार. नंदा देवी. याचं अल्टरनेट नाव काय आहे? घरवाल.
घरवाल आहे, पण लक्षात नका ठेवू, नंदा देवीच लक्षात ठेवा. मध्ये नेपाळमध्ये आता सांगितलं माउंट एव्हरेस्ट, कंचनजुंगा. कंचनजुंगा हे जगातलं थर्ड मोस्ट हायेस्ट पीक आहे. पहिला माउंट एव्हरेस्ट, सेकंड कोणता आहे K2 कराकोरम आणि तिसरा कंचनजुंगा. ठीक आहे. आणि धौलागिरी आसाममध्ये येतो नामचा बारवा. इम्पॉर्टंट आहे हे, विचारतात प्रश्न. नामचा बारवा. ठीक. आता दुसरी गोष्ट, या अपर साईडचं म्हणजे या नॉर्दर्न साईडचं आपल्याला विचारलंच आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती? ती म्हणजे इंदू वॉटर ट्रीटी, जी सिंधू पाणी करार झाला होता त्याबद्दल आता सध्या चर्चेत आहे पहलगाम अटॅकमुळे. ठीक आहे. तर इंदू वॉटर ट्रीटी किंवा सिंधू नदी करार केव्हा झाला होता? 19 सप्टेंबर 1960 मध्ये झाला होता. कोणाच्या सह्या झाल्या होत्या, त्यामध्ये स्वाक्षरा कोणाच्या होत्या? तर पंडित जवाहरलाल नेहरू. हे विचारला आहे प्रश्न कंबाईन मध्ये. आणि तिकडे पाकिस्तान म्हणून पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान 1960 मध्ये झाला होता. ठीक आहे. आता हे मध्यस्थ कोण होते तेव्हा हे करार होते वेळेस? तर वर्ल्ड बँक होती, आय थिंक सो. हा, जागतिक बँक मध्यस्थ होती. जागतिक बँक ही मध्यस्थ होती. तर यात करार काय होता? जे काही पूर्व नद्या आहेत, रावी, बायस आणि सतलज, यांचा हक्क कोणाला मिळणार? यांचा हक्क मिळणार भारतीयांना, इंडियन्स. ठीक आहे. आणि जे काही पश्चिम आल्या आहेत, जे काही पश्चिम नद्या आहेत, सिंधू, झेलम, हे क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, लक्षात ठेवा. चिनाब, हे सगळे पाकिस्तानला, म्हणजे SZC जे आहे ते पाकिस्तानला आणि जे RBS जे आहे ते भारतला. ठीक आहे. नॉर्दर्न पार्टचा विचारला क्वेश्चन म्हणून मी इथे सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. एप्रिल 2023 मध्ये हिमाचल सरकारने संजीवनी योजना सुरू केली. खालीलपैकी कोणते कृषी कार्य? नाही, हे करंट क्वेश्चन आहे, नॉट सो इम्पॉर्टंट. आता योजनाबद्दल दिलेलं आहे, तर थोडस योजना पहा. सध्याचे PM आशा योजना, अन्नदाता आय संरक्षण योजना, हे जे अभियान आहे 2018 मध्ये लॉन्च झालेलं आहे. ते 2025-26 पर्यंत एक्सटेंड केलं आहे यावर्षी, म्हणजे 25 मध्ये काहीतरी एंडिंग होती याची, 2018. ठीक आहे. ते एक्सटेंड केलेलं आहे त्यांनी. जे तूर, उडद आणि मसूर आहे त्यांना काय म्हणतात, ते चांगली किंमत मिळावी यासाठी ते ट्राय करत आहेत. ठीक आहे. अजून एक, दलहान आत्मनिर्भरता मिशन. दलहान, ह्या दाल असा शब्द आहे. ते विचारू शकता ते कशाशी संबंधित आहे दलहान? तर हे ऍग्रिकल्चरशी संबंधित आहे, तेच तूर वगैरे. ठीक आहे. 100% क्युअरमेंट असणं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी म्हणजे अजून एक योजना आहे आसाम मधून, ती म्हणजे ॲक्वाटेक पार्क त्यांनी लॉन्च केलेला आहे भारतात पहिला. आणि हे कशासाठी? मत्स्य पालनासाठी. मत्स्य म्हणजेच मच्छी पालन. मच्छी पालन कशामध्ये येतं? ब्ल्यू रिव्होल्यूशन. ठीक आहे. तर शेतकऱ्यांचे इन्कम वाढावी, आपल्या GDP ग्रोथ व्हायला हवी, यासाठी ही योजना आहे. माझा आवाज गेला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालीलपैकी कोण या केरळच्या मलबार प्रदेशातील महिला संघाच्या प्रमुख नेत्या आणि अखिल केरळ महिला लीगच्या संस्थापक सदस्यापैकी एक होत्या? तर AV कुट्टीमालू अम्मा ह्या होत्या.
केरळमधील त्यांनी स्वदेशी आणि सविनय कायदेभंग आणला होता. एव्ही एक सेकंड, कुट्टीमल्लू अम्मा. ठीक आहे, त्यांनी केरळमध्ये स्वदेशी आणि सविनय कायदेभंग सुरू केले होते. आता इथे एवढं इम्पॉर्टंट आहे त्यांच्याबद्दल. सरोजिनी नायडू यांच्याबद्दल काय इम्पॉर्टंट आहे? नाइटिंगेल ऑफ इंडिया, नाइटिंगेल ऑफ इंडिया असं त्यांना म्हणतात. त्यांचे बुक्स इम्पॉर्टंट आहे. कोणते बुक्स आहेत? एक सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट बुक, द गोल्डन थ्रेश, ठीक आहे. अजून 83 मध्ये पहिल्या भारतीय महिला म्हणून अध्यक्ष होत्या. आणि पहिल्या महिला असं विचारलं तर काय म्हणणार? तर ॲनी बेझंट या पहिल्या महिला नाही, पहिल्या महिला होत्या, ॲनी बेझंट. ठीक आहे, कलर चेंज करू का? मला चांगलं नाही वाटत आहे. एक सेकंड थांबा. हे कसं वाटेल? हे छान आहे. ठीक आहे. सो नायडू बद्दल मी सांगितलेलं आहे. एव्ही कुट्टीमल्लू अम्मा. इथे दक्ष आणि वेलायुधन यांच्याबद्दल दिलेलं आहे. तर संविधान सभेमध्ये ते पहिले, एक सेकंड, फर्स्ट वुमेन होत्या जे संविधान सभेमध्ये निवडून आल्या होत्या. आणि ते एकमेव दलित महिला सुद्धा होत्या. आणि हे काय? सुभाषिनी अली हे अखिल भारतीय लोकशाही महिला संघटनाचे नेत्या होत्या. ठीक आहे, नॉट सो इम्पॉर्टंट काय होतं? सरोजिनी नायडू बद्दल होतं. तर इथे 4था क्वेश्चन पहा काय म्हणत आहे. स्नायूंच्या आकुंचनामध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात? तर कॅल्शियम हे स्नायूंच्या आकुंचनामध्ये मोठे घटक आवश्यक भूमिका बजावतात. ठीक आहे. नेमकं काय होतं यामध्ये की मेंदूकडून स्नायूंची हलण्याची सूचना मिळते. मेंदू काय करतो? मेंदू ब्रेन सेल्स, आता मला ड्रॉ करता येत नाही, कसे असतात ब्रेन सेल्स समजू असेच, थोडस भावना समजल्याच असतील. तर जे ब्रेन सेल्स आहेत ते काय करतात? स्नायूंना हलण्याची सूचना मिळते तेव्हा, ब्रेन सेल्सना मिळते सूचना. आणि तेव्हा पेशींमध्ये C2 म्हणजेच कॅल्शियम आयन हे सोडले जातात. CA2 कॅल्शियम आयन, ठीक आहे, हे सोडले जातात. त्यामुळे हे कॅल्शियम प्रोटीनला चिटकून बसतात. हे जे कॅल्शियम आहे हे प्रोटीन्सला चिटकून बसतात. जे काय आहे ते एकदम रट्टा मारायचा आहे. ठीक आहे. यामुळे स्नायूंच्या तंतू जे असतात त्यांना काय होतं? एकमेकांवरून असं सरकण्यासाठी जागा मिळून जाते. ठीक आहे, म्हणूनच काय होतं? आकुंचन होतं. इथे आकुंचन निर्माण होते स्नायूंमध्ये. ठीक आहे. सो उत्तर इथे कॅल्शियम आहे. आणि आयोडीन बद्दल विचारलं तर गोइटर होत आहे आजार. ठीक आहे. जास्त झिंक रोगप्रतिकार शक्तीसाठी असतं. आणि क्लोराईड जे आहे ते पाण्याचे प्रमाण बॅलन्स करण्यासाठी किंवा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि कॅल्शियमचं अजून एक इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ऊर्जा स्त्रोत विचारला असेल तर तेव्हा काय येणार? एटीपी येणार. एटीपी किंवा कॅल्शियम, एटीपी कॅल्शियम. आणि खनिज विचारला असेल तर कॅल्शियम येणार. ठीक आहे. जेव्हा ऊर्जा स्त्रोत विचारला तर एटीपी येणार या क्वेश्चन मध्ये. आता इथे तुम्हाला खनिज विचारलेला आहे म्हणून काय आलेलं आहे? कॅल्शियम. काय डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. मला वाटत आहे तुम्हाला यामध्ये डाऊट येईल, कारण थोडंसं सायन्स शिकवायला मला अवघडच जातं. ते समजतं पण शिकवायला अवघड जातं. खालीलपैकी कोणाला स्त्री पुरुष तुलना या कार्यासाठी ओळखले जाते? मी तुम्हाला बऱ्याचदा असं सांगितलेलं आहे. ताराबाई शिंदे. तारा जे आहे, एक ट्रिक सांगितलेली, तारा जो आहे ते वरून खाली पाहतो आणि स्त्री आणि पुरुषांची तुलना करत असतो. स्त्री आणि पुरुष तुलना करत असतो. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा ट्रिक मध्ये सांगितलेलं आहे.
ठीक आहे. तर इथे उत्तर ताराबाई शिंदे आहे. ठीक. तर आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. यांची नावं तर तेवढी इम्पॉर्टंट नाहीये. देशनाबेन जोशी, सावित्री कुलकर्णी, अनन्या देशपांडे आणि थोडेसे ट्रिकी क्वेश्चन इथून स्टार्ट झालेले आहेत. म्हणजे 19 ऑगस्ट 2023 शिफ्ट जी आहे तिसरी, तिथनं थोडस चेंजेस आलेले आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये. आता आपल्याला इथून पण पुढे काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळेल. ठीक आहे. मे 2023 मध्ये कोणत्या मंत्रालयाची पोषण भी पढाई भी योजना सुरू झाली होती? तर हा त्यावेळेसचा करंट आहे, महिला आणि बालविकास मंत्रालयामध्ये झाला होता. आणि सध्या सायबर सिक्युरिटीसाठी महिलांच्या सायबर सिक्युरिटीसाठी यशोदा AI स्टार्ट झालेला आहे 2025 मध्ये. यशोदा AI. ठीक आहे. आणि जे पोषण ट्रॅकर आहे ना, हे जे पोषणसाठी आहे, पोषण भी, पढाई भी आणि महिला व बाल विकास मंत्रालय 2025 मध्ये यांना एक एक्सलन्स फॉर नाही काहीतरी PM चा अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना. एक्सलन्स फॉर अवॉर्ड काहीतरी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन संबंधित होता, तो त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. हे पण लक्षात ठेवा. कोणाला मिळाले? पोषण. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. नागरिकत्व अधिनियम 1955 कोणत्या अनुसूचित एखाद्या परदेशी व्यक्तीला नागरिकीकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पात्रतांना नमूद केलेलं आहे? तर तिसरी अनुसूचीमध्ये ते जे सिटिझनशिप ऍक्ट 1955 आहे, नागरिकत्व कायदा 1955 जो आहे, त्यामध्ये 4 अनुसूची आहेत. कोणते कोणते? पहिली जी अनुसूची आहे यामध्ये देशांची यादी, ज्यांच्या नागरिकांचे काही विशिष्ट अशा सवलती मिळू शकतात ना, ते 1 मध्ये येतं. कॉमनवेल्थ देश असं म्हणू शकतो आपण. कोणते कॉमनवेल्थ देश आहेत? 2 जरा सांगा बरं कमेंट मध्ये. कॉमनवेल्थ आहे. ठीक. हे पाठ करून ठेवा तुम्ही. दुसरं म्हणजे यात नागरिकत्वासाठी जे काही शक्यतेचा नमुना आहे, ओथ अँड अफर्मेशन, की मी या देशाचा नागरिक आहे वगैरे वगैरे, जे बोलणं आहे ते बोलून घेणं या 2 मध्ये येणार, शपथविधी टाईप. तिसरा काय आहे? परदेशी व्यक्तींना नागरीकरणाद्वारे नागरिकत्व मिळण्याचे जे काही अटी आहेत ते यामध्ये येतात तिसऱ्या अनुसूचीमध्ये. हे वेगळे आर्टिकल आहेत. हे याशी संबंधित नाही आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनशी. हे 1955 जे RTI ऍक्टचे आर्टिकल 2005चे आर्टिकल जसे आहेत तसेच 1955 आहेत. तिसरा काय सांगतो? परदेशी व्यक्तींना नागरिकरणाद्वारे नागरिकत्व मिळण्याच्या अटी याबद्दल. आणि चौथा काय सांगतो? ते म्हणजे विशेष प्रकरणाशी संबंधित आहे. जसं की आता आसाम, जे आसाम करार आहे ना, त्या विशिष्ट कालावधीत आलेले लोक यामध्ये येतात. तर हे 4 लक्षात ठेवा. हे विशेष प्रकरणाशी संबंधित, हे चौथ्याला असंच नाव ठेवा, विशेष प्रकरणाशी संबंधित. विशेष विशेष विशेष. ठीक आहे. सो हे 4 लक्षात ठेवा. याच्या बाहेर तर नाही आहेत कोणते. आणि 4च आर्टिकल आहेत. ठीक आहे. हे सांगायचं राहून गेलं होतं माझ्याकडनं सिटिझनशिपच्या. अजून काही गोष्टी असतील कदाचित सांगायचे, तर ते मी सांगेन आता पुढे जर विचारले असतील तर. थोडासा ट्रिकी प्रश्न यामध्ये विचारले गेले, म्हणजे या शिफ्टला बसणारे भाईसाहेब काय दिलं म्हटले असतील ना, वाईट वाटलं असेल बरंच. ऑक्टोबर 2022 मध्ये प्रकाशित झालेला MS धोनी वे लीडरशिप मास्टर क्लास फ्रॉम द मास्टर ऑफ द क्राफ्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रजत नारंग आणि भूमिका चंद्र. थोडासा ब्लर पेपर आलेला आहे, त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. तर करंटचा क्वेश्चन आहे त्यावेळेसचा, बुकशी संबंधित आहे. पण आता बुकशी संबंधित आलेला आहे म्हणून आपण काय करूया, बुकर प्राइज 2025 बद्दल माहिती करून घेऊ. बुकर प्राइज जे आहे 2025 कोणाला मिळालेला आहे? डेव्हिड सॅझले फॉर फ्लेश. डेव्हिड सॅझले त्यांच्या फ्रेश या कादंबरीसाठी. फ्लेश मास. ठीक आहे. पण खूप इम्पॉर्टंट एक आहे, इंटरनॅशनल बुकर प्राइज जे आहे, हे फक्त बुकर प्राइज आहे. आणि इंटरनॅशनल बुकर प्राइज एक भारतीय महिलाला मिळालेला आहे 2025 ते म्हणजे बानू मुश्ताक कर्नाटकाच्या आहेत या. आणि कोणता हर्ट लॅम्प या बुकसाठी त्यांना मिळालेला आहे.
ठीक आहे. आणि सध्या क्रिकेटरचं विचारलेलं आहे तर शिखर धवन यांनी पण एक बुक लॉन्च केलेली आहे त्यांची. शिखर धवन, द वन क्रिकेट माय लाईफ टू मोर. द वन क्रिकेट माय लाईफ टू मोर. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. माझा जर डॉक्टरी लिखाण समजला नसेल तर तुम्ही ऐकून तरी लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 9 2022च्या अहवालातील भारतीय हवामानाबद्दल विधानानुसार वर्ष 1901 पासून वर्ष 2022 हे भारतासाठी डॅश संबंधित उष्ण वर्ष आहे. तर 5वे उष्ण वर्ष आहे. क्लायमेटिक चेंज बद्दल इथे विचारलेलं आहे. तर जलवायू परिवर्तन प्रदर्शन 2026 इंडियाचा रँक कितवा आहे? तर 2026 मध्ये 23वा आहे. कशामध्ये? जलवायू परिवर्तन प्रदर्शन 2026 ते 23वा आहे. रँक विचारत आहे TCS म्हणून सांगत आहे. ठीक आहे. आणि ग्लोबल क्लायमेट रिस्क रँक कितवा आहे भारताचा? तर 15वा आहे. ठीक आहे. कुठे जास्त पोल्युशन असतं जरा सांगा बरं भारतामध्ये. खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये नमूद केल्यानुसार मूलभूत हक्क या संसदेच्या दुरुस्ती अधिकाराच्या कक्षेबाहेर असल्याचा निर्णय दिला? आता हे जे 368 आहे ना, हे दुरुस्तीचाच एक आर्टिकल आहे. म्हणजे संविधानात काही दुरुस्ती झाली की 368 मध्ये ऍड करायचं. हे 368 नुसार दुरुस्ती होणं इम्पॉर्टंट आहे. हे आहे ते. आणि थोडंसं केस झाल्या होत्या. काय केस होत्या? तर मिनर्वा मिल केस इथे इम्पॉर्टंट आहे. गोलकनाथ केशवानंद केस इम्पॉर्टंट आहे. मनेका गांधी केस याशी संबंधित नाही. तर अगोदर मनेका गांधी केस बद्दल जरासं जाणून घेऊया. मनेका गांधी जे आहेत ते पत्रकार होत्या आणि त्यांचं पासपोर्ट जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय त्यांच्याकडे ठेवलं. काय काय म्हणून ठेवलं की हे जनहितार्थासाठी आहे, हे तुम्हाला सांगणं इम्पॉर्टंट नाही आणि तुमचं पासपोर्ट जप्त करण्यात येत आहे असं सांगितलं. मनेका गांधीला आला राग. मनेका गांधींनी अपील केलं की माझं पासपोर्ट यांनी माझा जे हक्क आहे ते हक्क माझा यांनी हिरावून घेतलेला आहे. मग मनेका गांधी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यावेळेस चालू झाला. तर सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला? सर्वोच्च न्यायालय म्हणले आर्टिकल 21 अनुसार हे त्यांचा एक हक्क आहे की त्यांचा पासपोर्ट त्यांना देण्यात यावा किंवा त्यांचे जे हक्क आहेत ते हिरावून नाही घेता येत. हक्क म्हणजे फक्त जगण्याचाच हक्क आहे असा अर्थ होत नाही, हे कोर्टाने तेव्हा सांगितलं. म्हणून आर्टिकल 21 अनुसार त्यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला. मग आर्टिकल 21 फक्त पासपोर्टशी संबंधित नाही किंवा जर तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला स्लीपिंगचा हक्क आहे, तुम्हाला इंटरनेटचा हक्क आहे, ठीक आहे, तुम्हाला घोरण्याचा जे हक्क आहे, खरंच झोपेत घोरतो ना, तोही हक्क येतो या आर्टिकल 21 मध्ये. ठीक आहे. तर आर्टिकल 21 चांगला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, आता इथं 3 आहेत. मनेका गांधी बाजूला झालेल्या आहेत. तर गोलकनाथ प्रकरणामध्ये काय झाला होता? ते केस झाला 1967 मध्ये. तेव्हा संसदेला मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा किंवा हिरावून घेण्याचा अधिकार नाही असे कोणी सांगितले? कोर्टने सांगितले. काय सांगितले? संसदेला मूलभूत हक्कांमध्ये मूलभूत हक्क माहिती आहेत का? नाही तर मागचे लेक्चर पहा. बदल करण्याचा किंवा हिरावून घेण्याचा अधिकार नाही यामध्ये झाला. विचारतात हे प्रश्न, परत लिहून घ्या. त्यानंतर केशवानंद भारती केस आला 1963 यस. तर 63 मध्ये केशवानंद भारती केस काय म्हटलं त्यामध्ये, यात गोलकनाथ केसचा थोडासा चेंज झाला. म्हणजे कोर्टाने काय म्हटलं की अधिकार नव्हता, आता अधिकार देण्यात येत आहे, असं केशवानंद भारतीच्या केसमध्ये आलं. ठीक आहे. आणि मग नंतर जे मिनर्वा मिल केस आहे त्यामध्ये असं संसदने काय सांगितलं, राज्यघटनेचे जे मूलभूत वैशिष्ट्य आहेत त्यांचे काय म्हणतात, न्यायसभेनुसार पुनर्लोकन करत आहेत. म्हणजे यस, हे एक पार्ट आहे, असं मूलभूत जे हक्क आहेत हे एक पार्ट आहे असं मिनर्वा मिल केसमध्ये ते सांगण्यात आलेले आहेत. थोडंसं बोरिंग होतं पण इम्पॉर्टंट आहे.
आणि 21 बद्दल अजून एक सांगायचं तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ यामध्ये आलेला आहे. आणि गोल्डन ट्रायंगल एक आलेला आहे. गोल्डन ट्रायंगल मध्ये काय काय येतं तर आर्टिकल 14, 19 आणि 21. ठीक आहे, थोडंसं डीप विचारत आहे तिथून म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. सेकंड, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. समजलं का तुम्हाला? आहे बोरिंग होतं ना थोडंसं? पाय गेले भाईसा, पाय दुखायलेत आता. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे लोकसेवकाची मालमत्ता, संपत्ती आणि दायित्व यांसारखी माहिती ही माहिती अधिकार अधिनियम कक्षेत येत नाही असा 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 निर्णय देण्यात आला आहे? तर गिरीश रामचंद्र देशपांडे हे जे आहेत हे आय थिंक सो CIC होते, माहिती अधिकार. त्यांचे जे त्यांची मालमत्ता किती आहे, ते किती कमवतात हे वगैरे माहिती देणं, हे हे माहिती अधिकार हे जनतेचा नाही हे यामध्ये नमूद केले होते. तर तेच विचारत आहे ते कोणाच्या वेळेस होते तर ते गिरीश रामचंद्र देशपांडे यांच्या वेळेस होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मार्च 2023 मध्ये ठाठरी प्रदेशात जमीन खचल्याची नोंद केली गेली. ही जमीन खचण्याचा घटना कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात घडली? तर ती जम्मू आणि काश्मीरमध्ये घडली होती. करंट होता. जमीन खचणे कशामुळे होते तर खूप पाणी सिंचन किंवा खूप पाणी काढल्यामुळे जमिनीचा जे बोरवेल पाणी असतात ते काढल्यामुळे जमीन खचू शकते. किंवा जमिनीला खाली काही आधार नसेल तर धसून जाऊ शकते जमीन. खचणे म्हणजे धस जाणं. हे अशी जमीन असेल आणि एकदम ती खाली गेली तर ते धसणे असं होतं त्याचा अर्थ. ठीक आहे. 2-3 आणि अर्थक्वेक भूकंपामुळे पण जमीन खचत असते. ठीक. अजून व्हॉल्कॅनिक इरप्शन त्यामुळे पण जमीन खचते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्राने खालीलपैकी कोणते विधेयक पारित केले? तर लोकायुक्त विधेयक पारित केले. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जे लोकायुक्त विधेयक पारित करतो. यामध्ये काय आहे समजा CM वर, चीफ मिनिस्टरवर कुठले हे असेल म्हणजे काय होतं त्याचा शब्द काय होता, भ्रष्टाचार. जर CM वर भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर CM ची लोकायुक्त चौकशी केली जाईल. हे फक्त CM पर्यंतच नव्हतं पण CM साठी, खास करून CM साठी होतं. ठीक आहे. अजून हे जे आहे ते कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आलं लोकायुक्त तर ते अण्णा हजारे यांच्या मागणी अनुसार आणण्यात आलं. हे इम्पॉर्टंट आहे. 2022 मध्ये आलेला आहे आणि परत येऊ शकतो हा प्रश्न. फक्त CM पुरताच नाही तर मंत्री संत्री यांच्यापर्यंत पण हा जाणार आहे. ठीक आहे. आणि लोकायुक्त जे आहे ते इंडिपेंडेंट बॉडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द्वीपकल्पीय पठारावरील काळ्या मृदेच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय जबाबदार आहे? तर काळी मृदा याला आपण अजून काय म्हणतो, रेगर सॉइल पण म्हणतो. तर ज्वालामुखी उत्पत्ती जबाबदार आहे. ज्वालामुखी उत्पत्ती झाली म्हणून भारतातील द्वीपकल्पीय पठार जो आहे तो निर्मिती झालेला आहे असं म्हणणं आहे सायंटिस्टचं. ठीक आहे. रूपांतरित उत्पत्ती नाही, जलोढी उत्पत्ती नाही, अवसादी उत्पत्ती नाही. जे रूपांतरित उत्पत्ती आहे त्यामध्ये चुनखडी आणि संगमरवर हे येऊ शकतात, दगड. ठीक आहे. जलोढीमध्ये काय येतं तर नद्यांनी आणलेला गाळा आहे जलोढी. ठीक आहे. यामध्ये कॉंग्लोमेरेट येणार, दगडचे नाव आहे ते. आणि अवसादी जे आहे म्हणजेच सेडिमेंटरी रॉक याला म्हणतात. थर साचून बनलेले खडक असतात हे. यामध्ये शेल, स्लेट, लाईमस्टोन आणि सँडस्टोन. सँडस्टोन हे पाठ करायचं आहे, एकदम पाठ. विचारतात हे प्रश्न परत. ठीक. आणि ज्वालामुखीमुळे इग्नियस रॉक, ज्वालावाले आहेत तर इग्नियस रॉक तर येणारच ना, बेसिक आहे. चला. आणि बसाल्ट एक लक्षात ठेवा, बसाल्ट रॉक हे कुठे आपल्याला मिळतात
समुद्रामध्ये, सी मध्ये. कसं लक्षात ठेवायचं आहे? सॉल्ट जे आहे, जे काही नमक जे आहे ते कुठे मिळतं आपल्याला? सी मध्येच मिळतं ना. तर बसाल्ट रॉक, सी. नेक्स्ट 15वा प्रश्न पहा. शरीरामध्ये अन्न स्त्रोतातून शोषून घेतलेल्या प्रथिनांच्या प्रमाणाचे वर्णन करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली गेलेली आहे? तर जैवमूल्य. ठीक आहे. बीवी संज्ञा बायोलॉजिकल काय म्हणतात त्याला? व्हेरिफिकेशन म्हणतात का? काहीतरी म्हणतात. बायोलॉजिकल व्हेरिफिकेशन असं काहीतरी असतं सीन. ठीक आहे. तर यामध्ये कळतं की प्रोटीन्स जे आहेत ते शरीरासाठी किती फायदेशीर आहेत हे बीवी सांगतं, म्हणजे जैवमूल्य सांगतं. हे ठरवते की जेव्हा पण आपण काही एखादा पदार्थ खातो तेव्हा त्यातील किती प्रथिने आपले शरीर शोषून घेत आहे. ठीक आहे. आणि किती प्रथिने आपले शरीर साठवून ठेवत आहे हे इथे कळतं. प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स. ठीक आहे. आता इथे विचारत आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे थोडंसं ग्लायमध्ये आपल्याला ग्लायकोलॉजी वगैरे जे काय इन्सुलिनचा प्रकार, साखरेचा प्रकार आहे, थोडंसं लॉजिक लागलं असतं. हे कार्बोहायड्रेटशी संबंधित आहे. आणि रक्तातील साखर किती वेगाने वाढली आहे हे इथे समजतं. ठीक आहे. पोषक घनतामध्ये म्हणजेच न्यूट्रिशन डेन्सिटी जी आहे, थोडासा डेन्सिटी वाटलं की थोडा जाडपणा वगैरे वाटतं ना. तर घनता जी आहे यात अन्नाचा एकूण वजनाच्या तुलनेत किती असा पोषक तत्व किंवा विटॅमिन्स वगैरे मिळालेले आहेत हे यातनं कळतं. आणि पचन क्षमता हे तर डायजेस्टिबिलिटी बद्दल विचारलेलं आहे. डायजेस्टिबिलिटी ते नाही. डायजेस्ट होणे म्हणजे काय, पचन म्हणजे होणे म्हणजे काय, किती अन्न प्रमाणात पचन झालेले आहे हे पचन क्षमता सांगते. ठीक आहे. आता इथं प्रथिनांबद्दल दिलेलं आहे. तर एक इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. प्रोटीन डिफिशियन्सी जर झाली तर प्रोटीन कमी पडलं तर बॉडीमध्ये क्वाशिओर्कर होतं. लहान मुलांमध्ये क्वाशिओर्कर असा आजार होतो. ठीक. हे कंबाईनमध्ये आलेलं आहे म्हणून सांगितलं इथे मी. तर इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या प्रत्येक संगणकाची ओळख डॅशने स्पष्ट केलेली आहे. इथे IP ॲड्रेस ओळख देतात. एक स्पेसिफिक IP ॲड्रेस असतो. ठीक. तर हे कम्प्युटरचा प्रश्न आहे. आपण कम्प्युटरचा वन शॉट घेणार आहोत हे सांगितलेलं आहे, पण एंडला घेईन मी. लेक्चर झाला ना त्याच्या नेक्स्ट डे वगैरे घेईन. सगळे लेक्चर्स झाले की. 17वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती विधाने ही मार्च 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजनेबाबत सत्य आहेत? तर त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे हा. नाही वाचणार मी, पण थोडंसं 2024चे करंट अफेअर इथे मी तुम्हाला सांगते. ते म्हणजे ज्ञानपीठ अवॉर्ड, ज्ञानपीठ किंवा ज्ञानपीठ, मी ज्ञानपीठ म्हणते त्याला. 2024 जे आहे ते विनोद शुक्ला यांना मिळालेलं आहे. छत्तीसगडचेच आहेत ते. ठीक आहे. विनोद शुक्ला, छत्तीसगड. पहिले छत्तीसगडचे व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेला आहे, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. छत्तीसगडमध्ये अजून काय इम्पॉर्टंट आहे? कंगर व्हॅली हे युनेस्को मध्ये ॲड झालेलं आहे. कंगर व्हॅली. परत नक्षलयुक्त गावासाठी त्यांनी हेल्थ केअर वगैरे प्रोव्हाइड करण्यासाठी एक स्कीम आणलेली आहे. नियाद नेल्लन्नार छत्तीसगडवाल्यांनी. ठीक आहे. ते एक इम्पॉर्टंट आहे. आणि छत्तीसगड अजून एक GDP मध्ये काय त्यांनी ॲड केलेलं आहे? वनपरिसंस्था. ठीक. हे पहिले राज्य आहे जे वनपरिसंस्था ॲड केलेले आहेत. हे छत्तीसगडचे इम्पॉर्टंट असे करंट अफेअर झालेले आहेत. 18वा भाग काय म्हणत आहे मी. शिपाई बंडाच्या वेळी खालीलपैकी कोणता मुघल सम्राट दिल्लीवर राज्य करत होता? तर दुसरा बहादूर शाह दिल्लीवर राज्य करत होता. मी तुम्हाला सांगितलं होतं कंबाईनच्या टायमिंगमध्ये एक शीट दिली होती, मी प्रोव्हाइड केलेली आपल्या पोस्टमध्ये पण आहे पहा. त्यात नेतृत्व दिलेले आहेत आणि त्यांच्या मागे असलेले जे काही इंग्रज अधिकारी आहेत ते दिलेले आहेत. इयर पण वगैरे दिलेले आहेत, आय थिंक सो. ठीक आहे. आणि कोण बसला होता, कुठे कोण? आता दिल्लीवर बहादूर शाह बसला होता. ठीक. झाशीवर राणी लक्ष्मीबाई बसल्या होत्या. कानपूर
नानासाहेब लखनौ, 2 व्यक्ती होते, एक हजरत महल होत्या आणि एक कादिर आय थिंक सो. ठीक. आणि बिहारमध्ये कुंवर सिंग होते. तर हे असे मी टाकलेले होते तिथे, एक शीट टाकली होती किंवा एक फोटो टाकला होता आणि टेलिग्रामवर पण टाकलेला होता. तर ते परत मी ऍड करून देईन आणि तुम्ही काय करा, पहा ते शीट पाठ करून ठेवा, कुठेही कामी येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डॅश यांचा समावेश असलेल्या समिती शिफारसीनुसार राज्यपाल हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करतात. तर इथे राज्याचे माहिती आयुक्त, ठीक आहे, याबद्दल दिलेलं आहे. यांची नियुक्ती कोण करतं असं विचारलं तर खरं तर यांची एक नियुक्ती स्पेसिफिक इथे राज्यपाल करत असतात. ठीक आहे. पण राज्यपालांना कोण ऍडवाइस देतं नियुक्ती करण्यासाठी तर मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्याच्या नामनिर्देशक कॅबिनेट मंत्री वगैरे ते त्यांना सुचवतात की ह्यांची नियुक्ती केली पाहिजे, हा व्यक्ती या स्थानावर बसण्यासाठी योग्य आहे. ठीक आहे. जर त्याच जागी केंद्रीय असेल तर केंद्रीय, सेंट्रल असेल CIC सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर असेल तर कोण नियुक्ती करतं तर तिथे राष्ट्रपती नियुक्ती करतात. पण त्यांना कोण सुचवतात तर त्यांना सुचवतात PM, लोकसभेतील विरोधी पक्षनेते. परत इथे जसं मुख्यमंत्र्यांनी नाम निर्देशन केलेले आहे त्याच ठिकाणी PMनी नाम निर्देशन केलेले कॅबिनेट मंत्री वगैरे ते ऍड झालेले असतात. ठीक आहे. तर थोडंसं इथे नियुक्ती वगैरे चुकीचं दिलेलं आहे. इथे डायरेक्ट नियुक्ती असेल तर राज्यपाल यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. इथे नाहीतर इथे चेंज काय द्यायचा होता की कोण सुचवतं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीपैकी कशाचा अपुरा पुरवठा बेरी होण्यास कारणीभूत ठरतो तर बी, मी बऱ्याचदा सांगितलेले बी, बेरी. ठीक आहे. यावर संबंधित नाहीये, ABCD असं नाव दिलेलं नाहीये, ते मी एक लॉजिक सांगितलेलं आहे. बी, बेरी. ए मध्ये काय येतं, नाईट ब्लाइंडनेस. ठीक आहे. डी मध्ये हाडांशी संबंधित आहे, ऑस्टिओमॅलेशिया येतं किंवा ह्याचं सायंटिफिक नाव काय आहे, डिकॅल्सिफेरॉल आहे. ठीक आहे. आयोडीन जे आहे, गोइटर, आत्ताच सांगितलेलं आहे, गोइटर होतं. ठीक आहे. तर हे सांगितलेलं आहे मी व्यवस्थित चार्ट आणि एक शॉर्ट पण टाकलेला आहे, मी त्यातनं पाहून घ्या एकदा. होम रूल लीग ही संज्ञा खालीपैकी कोणत्या देशाच्या राजकीय पक्ष आणि तत्सम नावाच्या चळवळीपासून प्रेरित केली आहे तर आयर्लंड इथे प्रेरित झाली होती आणि भारतामध्ये ते स्टार्ट केली होती कोणी, आपले बाल गंगाधर टिळक यांनी आणि ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे आणि बाल गंगाधर टिळक यांनी पुण्यात स्टार्ट केलं होतं. केव्हा, 1916. इथे पण 1916. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. 2022वा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या टक्केवारी किती आहे तर शहरी विचारलेली आहे त्यांनी 31.16% आहे. 100%मधून 31.16% मायनस करा, तुम्हाला ग्रामीण मिळून जाईल. ठीक आहे. त्यामुळे शहरी लक्षात ठेवा. म्हणजे जर प्रश्न त्यांनी फिरवला तर टेन्शन नाही घ्यायचं, फक्त मायनस करायचं आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ही भारतीय राज्यघटनेत डॅश मध्ये नमूद केलेली एक तरतूद आहे. तर सार्वजनिक रक्षण मूलभूत कर्तव्य, पार्ट 4 भाग A, आर्टिकल 51A, त्यामध्ये ABCDEFGHIJK हे मी तुम्हाला 11 फंडामेंटल ड्युटीज सांगितलेले आहेत अगोदर, पण ट्रिकनुसार सांगितलेलं आहे. बापू के विचार वगैरे बी, बापू के विचार, सी युनियन, सोवर्निटी वगैरे बरेच असं काही सांगितलेलं आहे मी तिथे ट्रिक्स. तर हे जे आहे हे रक्षण आणि हिंसाचाराचे हे आय मध्ये येणार. ठीक आहे. तर आय रक्षण व हिंसाचाराचे निर्गहपूर्ण करणे.
काय ट्रिक यूज कराल इथे? इंजुरी ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे हिंसाचार करायचा नाही, इंजुरी करायची नाही. ठीक आहे, हिंसाचार करायचा नाही, रक्षण करायचे, भारताची इंजुरी करायची नाही, भारताच्या मालमत्तेची इंजुरी करायची नाही, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, आता इथे उद्देशिका दिलेली आहे, राज्यघटनेची उद्देशिका. उद्देशिका म्हणजेच काय? ते प्रियम्बल. ठीक आहे, त्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे? त्यामध्ये 5 शब्द इम्पॉर्टंट आहे. सोवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. हे तुम्हाला असं लाईन वाईज विचारतात ते एक्झाममध्ये. सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. लक्षात आहे? ठीक. तर राज्यघटनेची प्रस्तावना कुठून आलेली आहे? ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मधून आलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणी आणलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आणलेलं आहे. ठीक. केव्हा? तर त्यांनी आणलं होतं 13 डिसेंबर. ग्रुप सीचा क्वेश्चन आहे हा. 13 डिसेंबर 1946 मध्ये आणला होता त्यांनी. आणि एक्सेप्ट केव्हा, मंजूर केव्हा झाला होता तो? तर 22 जानेवारी 1947 मध्ये तो मंजूर झाला होता. ठीक आहे, ह्यामध्ये जे SIS आहेत, म्हणजेच समाजवादी, सार्वभौम आणि इंटिग्रिटी. इंटिग्रिटी इथे नाही आहे. हा, समाजवादी, सार्वभौम, इंटिग्रिटी जे आहेत, हे 3 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजेच 42व्या सुधारणानुसार ऍड झाले आहेत प्रियम्बलमध्ये, प्रस्तावनेत. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं आहे. 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केव्हा झाले होते जरा सांगा कमेंटमध्ये. आणि 42nd कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट हे मिनी कॉन्स्टिट्युशन आहे की नाही हे पण सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील समाजसुधारकापैकी कोणते आत्मचरित्र नाव माझी जीवनगाथा असे होते? तर माझी जीवनगाथा केशव ठाकरे यांचे होते. केशव ठाकरे जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते. ठीक आहे, त्यांना बरेच असे इम्पॉर्टंट बुक त्यांनी लिहिलेले आहेत. माझी जीवनगाथा, कुमारिकेचा शाप, कुमारिकेचे शाप, दगदगीत आयुष्य, पण दगदगीत आयुष्य. इथे सीताराम ठाकरे आणि राजाराम ठाकरे असे नावं नाही आहेत, असे नावाजलेले नाव वगैरे नाही आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं सांगायचं झालं तर मार्मिक, हे एकदम परफेक्ट तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, मार्मिक. ठीक आहे, त्यांनी सामना न्यूजपेपर स्टार्ट केला होता, सामना. त्यांनी ते कार्टुनिस्ट होते, माहिती आहे का तुम्हाला? त्यांचे मूवी आहे ती पहा. आता माझी जीवनगाथा वरून एक लक्षात आले होते, माझी जन्मठेप. हा, एक सेकंड. माझी जन्मठेप हे कोणी लिहिलेलं आहे आणि कुठे लिहिलेलं आहे थोडंसं सांगा. कुठे लिहिलं आहे मी सांगते तुम्हाला, जेलमध्ये लिहिलेलं आहे माझी जन्मठेप. ठीक आहे, जेलमध्ये बसून लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे पहा, थोडंसं सर्च करायचं. खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिला महिला कॅबिनेट मंत्री बनल्या? तर पहिला महिला कॅबिनेट मंत्री विजयालक्ष्मी पंडित या बनल्या होत्या. हे जे आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहिणाबाई होत्या. आणि परत ते संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या पहिल्या महिला आयुक्त सुद्धा होत्या. ठीक आहे, महासभेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणजे अध्यक्ष होत्या. लीला रॉय यांचं सांगायचं झालं तर ते दीपाली संघ संस्था त्यांनी स्थापन केली होती. आणि त्यांचं जयश्री नावाचं मासिक होतं, नॉट सो इम्पॉर्टंट, पण एक लक्षात ठेवा, जयश्री नावाचं मासिक होतं, असं थोडंसं डोळ्याखाली यायला पाहिजे तुमच्या. दुर्गाबाई देशमुख यांना आयरन लेडी म्हणण्यात यायचं. त्यांनी प्लॅनिंग कमिशनमध्ये जे काय म्हणतात, पहिली महिला सदस्य होत्या प्लॅनिंग कमिशनमध्ये, जे 5 year प्लॅन चालायचा ना ते. अम्मू स्वामीनाथन यार, यांच्याबद्दल थोडंसं मलाच माहित नाही. ठीक आहे, हे यांच्याबद्दल मला माहिती नाहीये, कदाचित इम्पॉर्टंट नसतील म्हणून माहित नाही, माझ्या डोळ्याकडून काही गेलं नाही अम्मू स्वामीनाथन यांच्याबद्दल. ठीक, तर इथे आपले 25 प्रश्न झालेले आहेत. थोडंसं बोर झालं असेल, थोडंसं सायन्सच्या क्वेश्चनमध्ये बोर झालं असेल, तर त्यामध्ये इंटरेस्टिंग असं शिकवण्यासारखं असतं, पण मला असं वाटतं माझ्या मते तेवढं परफेक्टली मला येत नाही ते शिकवता. ठीक, त्यावर मी काम करेल व्यवस्थित. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर ते मला कमेंटमध्ये सांगा. छान अभ्यास करा.
ओके. आणि मला काही जण म्हणतात, मॅडम तुम्ही कन्सिस्टंट राहा. काही जण म्हणतात, मॅडम तुम्ही नाही, काही जण नाही, एखाद दोन जण म्हणतात नाही काही नाही प्रॉब्लेम, तुमचं जसं चालू आहे तसं चालू ठेवा. म्हणजे नेमकं काय करू कळत नाहीये. असं मी मला जसं वेळ मिळेल ना त्याप्रमाणे मी लेक्चर ॲड करत जाईल. आता मी रात्री बसेल काय म्हणतात लेक्चर करायला, रात्री 11-12 वाजता रात का टाईम. ठीक, म्हणजे लेक्चर अपलोड होत जाईल. आणि थोडंसं 20 तारखेपासून मी अवेलेबल नसणार आहे. 20, 21, 22, 23, 24 एक 5-6 दिवस कदाचित लेक्चर ॲड होणार नाहीत यूट्यूबवरती. थोडंसं मला बाहेर गावी जायचं आहे, त्यामुळं परेशान नका हो. तुम्ही म्हणाल गायब झाली का काय, सोडून दिलं काय काय, नाही सोडणार आहे. तर थोडंसं कॉपरेट करा, ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग द लेक्चर. पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.